शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं 20 आणि 21 जानेवारीला आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण, उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करणं, त्याचबरोबर नवोपक्रम आणि स्टार्टअप्सना बळ देऊन विकसित भारत 2047 हे ध्येय साध्य करणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. उद्योजिका अश्विनी दानिगोंड यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन सत्राला अमेरिकेतील रोवान विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर कंडलम रामानुजाचार्य आणि नवी दिल्लीतील DRDOच्या महासंचालक डॉक्टर चंद्रिका कौशिक यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी बोलताना अश्विनी दानिगोंड यांनी शिक्षण, उद्योग आणि शासन हा विद्या, बुद्धी आणि शक्ती यांचा त्रिवेणी संगम असून त्या माध्यमातून देशात उद्योग व्यवसायांचं सक्षमीकरण करणं शक्य असल्याचं सांगितलं. विकसित भारत 2047 ही संकल्पना आपल्याला प्रत्यक्षात आणायची असेल तर त्या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक क्षेत्रात अत्युच्च योगदान असण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्वच क्षेत्रात AIचा वापर आणि त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची जबाबदारी अशा परिषदांनी पार पाडावी. जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी स्थानिक पातळीवर स्टार्टअप संस्कृतीचा विकास होणं गरजेचं आहे, असं मतसुद्धा दानिगोंड यांनी व्यक्त केलं. यावेळी प्राध्यापक रामानुजाचार्य यांनी शैक्षणिक क्षेत्राला उद्योगांच्या गरजांनुसार आपल्या संशोधनाच्या दिशा ठरवाव्या लागतात. त्यामुळं औद्योगिक क्षेत्रातील नवनव्या प्रवाहांवर शैक्षणिक क्षेत्राचं बारीक लक्ष असणं महत्त्वाचं असून त्या दृष्टीनं शिक्षण, उद्योग सहकार्य परिषदा महत्त्वाची भूमिका बजावतात, असं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी अश्विनी दानिगोंड यांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी परिषदेचे समन्वयक डॉक्टर सागर डेळेकर, सहसमन्वयक डॉक्टर सुभाष माने, राजाराम गुरव, प्रकाश वडगावकर, मलेशियाचे डॉक्टर महम्मद याझीद, ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर महेश सूर्यवंशी, कैलास सोनवणे, संजय चव्हाण, कल्याणराव गरडकर यांच्यासह शिक्षण, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.